मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर आज काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली। सहकार परिषदेत सहकारी बँक बरखास्तीच्या मुद्द्यावरून वनमंत्री पतंगराव कदम आणि ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी एकमेकांना टोमणे मारले। गैरकारभार करणाऱ्यांवर निश्चित कारवाई करा, पण सरसकट संस्था बरखास्त करून लोकशाहीचा गाभा मारू नका, अशी टिप्पणी करत पतंगराव कदम यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बरखास्त केली नाही असा चिमटा ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी वनमंत्री पतंगराव कदम यांना काढला। शांतता जिल्ह्यात जास्त निर्माण करायची असेल तर सगळ्या संस्थांवर प्रशासन जर आपण कायमचा ठेवला तर आपल्या सगळ्यांचे संबंध अधिक सौहार्दाचे होतील। या सहकारातला लोकशाहीचा गाभा जो आहे तो मेला नाही पाहिजे। कदम साहेब सांगतात तुम्ही केलेलं असं मी म्हणत नाही, तुम्ही याच्यावर काही लक्ष दिलेलं नाही, मेरिटनच बरखास्ती झाली असं मी कबूल करतो, पण तुम्ही बोलू नका। तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मी बरखास्त केली नाही, उलट मी सहकार मंत्री असताना ही बँक एकदा बरखास्त होण्यापासून वाचवली होती, असा प्रतिटोला वनमंत्री पतंगराव कदम यांनी जयंत पाटील यांना लगावला। राज्य बँक, जिल्हा बँका राजकारणाचे अड्डे झाले आणि कुणाचा कारखाना त्याची किंमत कशी ठरवायची, कसा विकायचा, कसा कुणाला द्यायचा, असं दुर्दैवाने या महाराष्ट्रात सरकारची वाताहत झाली। आणि त्यामुळं ही बँक जयंत पाटील मी वाचवलेली होती। आता मी सहकार मंत्री नसताना नाबार्डनं राजकारणात कुणी प्रशासक नेमलेला नाही, नाबार्डचा हुकूम आला। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी एकमेकांवर मनमुरादपणे मिश्कील टिप्पणी केली आणि तुटेपर्यंत ताणायचं पण तुटू द्यायचं नाही ही आघाडीची परंपरा सुरू ठेवली। साम टीव्ही सांगली।